हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। वाजलेला आहे 1 बरोबर आणि डाळ फोडणीला द्यायचे। डाळ भात आणि चपात्या केल्यात। सकाळी भाजी केली नाही आज कुठलीच। त्याच्यात प्रथमला पण बरं नाही अजून, त्याला लूज मोशन होते। तर त्याला म्हटलं तू फक्त दही आणि डाळ भात खा फक्त, आणि दही पोटाला थंड असतं जरा, तर त्याच्यामुळे। तर यांनी पण डबा नाही नेला आज। नुसतं मी चपात्या केल्या होत्या सकाळी नाश्त्याला आणि बस। बाकी आता डाळ भात लावला आहे, डाळ फोडणीला देते, त्याला जेवायला देते आणि बघते ट्यूशनला पाठवते, कारण की काल पण ट्यूशनला गेला नाही तो, तर ट्यूशनला पाठवते त्याला। आणि मला पण जायचं आहे, पासपोर्ट आलेला आहे माझा या पोलीस स्टेशनला। तर लवकर आला, मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर येईल म्हणून, कारण की मी आता इंटरव्ह्यू कधी दिला होता, शुक्रवारी दिला होता। शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आज तर आहे फक्त सोमवार, 3च दिवसात आलेला आहे। ते जाऊन मग व्हेरिफिकेशन असतं, ते व्हेरिफिकेशन झालं की पासपोर्ट मिळेल। तर बघते आता, मला अजून माहीत नाही आहे व्हेरिफिकेशनला गेल्यावर लगेच देतात की कधी देतात ते। आज तर मेसेज आला आहे, तर जाऊन येते दुपारी। आणि एका मैत्रिणीकडे हळदी कुंकूला पण जायचं आहे, तर तिथे पण दुपारीच जायचं आहे, तर तिथे पण जाऊन येते आणि जमलं तर तुम्हाला दाखवते पण। चला आता पहिल्यांदा डाळीला फोडणी देते आणि जेवतो आम्ही दोघं पण। आता मी घेतलं आहे जेवायला, डाळ चपाती घेतली आहे, आवडते मला, मी खाते कधी कधी। आणि दही घेतलं आहे थोडंसं, त्याला आहे ना कडू पण पडलं आहे तोंड, त्याच्यामुळे नकोच म्हणतो आहे, तरी पण जबरदस्ती भरवलं मी त्याला डाळ भात थोडासा। चला आता जेवते मग भेटते। तर आत्ताच जाऊन आले हळदी कुंकवाला, 4 वाजलेले आहेत आणि साडी घातली होती मस्त अशी। तर साडी घालायचा योग कधी आला ना की घालून घ्यायची साडी। मला साडी घालायला आवडते, पण घरात आपण घालून बसत नाही, आणि बाहेर गेलं की पटकन ड्रेस बरा वाटतो म्हणून ड्रेस घालतो। तर अशा जे काही कार्यक्रम असतात ना तिथे साडीच घालून जाते मी शक्यतो। देवाचे पण जे काही कार्यक्रम असतात तिथे पण मी साडीच घालते। तर आत्ताच जाऊन आली हळदी कुंकवाला, आता जायचं आहे परत, हे करते, चेंज करते आणि जायचं आहे इकडे पोलीस स्टेशनला पनवेलला, तर तिथे पण जायचं आहे, चेंज करते आणि जाऊन येते पटकन। आता मी निघालेले आहे इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, तरीही जवळ म्हणतात ते पनवेलला आहे आणि ऑटोनी जावं लागतं। तर सेपरेट ऑटोच करावी लागते, कारण की आमच्या इथे दुसरं ऑप्शन नाही आहे काहीच। तर मी निघालेले आहे पोलीस स्टेशनला। नंतर मी एक मेसेज वाचला तेव्हा कळालं की व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे, आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग पासपोर्ट येईल। आले आत्ताच, अगदी 10-15 मिनटाचंच काम होतं। व्हेरिफिकेशन होतं, मला माहीत नव्हतं, तर व्हेरिफिकेशन होतं
डॉक्युमेंट वगैरे दाखवले आणि त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी जमा करून घेतलं बस. आणि बस आता येईल, व्हेरिफिकेशन झालं ना, येईल आता 10-12 दिवसांनी पासपोर्ट. मला वाटलं पासपोर्टच आला, तरीच म्हटलं इतक्या लवकर कसं काय येईल. तर व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशनसाठी त्या पोलीस स्टेशनमधून मेसेज आला होता मला सकाळी. तर चहा ठेवते आता, मग जेवण बनवायचं आहे. जेवणाला सुरुवात करते, आधी चहा ठेवते. तर आज मी तुमच्यासोबत DIY नाईट क्रीम जी आहे ती शेअर करणार आहे. आफ्टर 35 किंवा आफ्टर 30 सगळ्यांनीच लावली पाहिजे. वय वाढायचं जी लक्षणं आपल्या चेहऱ्यावर दिसतात ना, ती दिसू नये किंवा थोडीफार कुठेतरी कमी व्हावीत यासाठी आपण नेहमी सगळ्या महिला प्रयत्न करत असतो. आता ऑफकोर्स वय वाढलेलं कोणीच लपवू शकत नाही, ती प्रोसेस आहे, नॅचरल आहे, त्यामुळे ती तर होणारच आहे. पण बाबा त्यातल्या त्यात आपण जे काही नॅचरल रेमेडीज करतो किंवा भारी भारी क्रीम वापरतो मार्केट बेस वगैरे, तर असे सगळे प्रयत्न आपण नक्कीच करतोच सगळ्याच महिला. तर त्यातल्या त्यात मी एक नाईट क्रीम घरच्या घरी बनवते. मला ही बरी वाटते, बाहेरच्या महागड्या क्रीम किंवा केमिकल बेस क्रीम वापरण्यापेक्षा ही बरी वाटते. म्हणून मी गेले वर्षभर ही क्रीम वापरते आणि मला बऱ्यापैकी फरकसुद्धा पडला आहे. तर म्हटलं चला आज ही रेमेडी तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते. आता इथे त्यासाठी लागणारं मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे, स्वच्छ वाटी आणि चमचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी सगळं मिक्स करणार आहे. तर याच्यामध्ये मी आता इथे 2-2.5 चमचे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि मी 2 ते 3 वेळा ही क्रीम बनवली, त्यामुळे हे ॲलोवेरा जेल संपलं आहे. त्यामुळे मी पूर्ण इथे घेतलेलं आहे, जे काय राहिले ते 2-2.5 चमचे मी ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. आणि इथे मी वावचं घेतलं आहे. वावचं का घेतलं आहे, कारण की ते 99% प्युअर आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स नाही आहे, केमिकल नाही आहे कुठलेच, त्यामुळे मी ते वापरते. आणि शक्यतो तुम्ही ट्रान्सपरंट ॲलोवेरा जेल घ्या. जे कलरवाले असते ते शक्यतो वापरू नका, कारण की त्याच्यात केमिकल्स असतात किंवा प्रिझर्वेटिव्स असतात. त्यामुळे असं ट्रान्सपरंट दिसणारं ॲलोवेरा जेल घ्या. त्याच्यातल्या त्यात फ्रेशसुद्धा घेऊ नये, कारण की त्याला स्वतःची शेल्फ लाईफ नसते आणि ते लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा असतात. त्याच्यामुळे फ्रेश ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही इथे नाही वापरू शकत. मग मी इथे काय केलं आहे, हे मार्केट बेस जे ॲलोवेरा जेल असतं त्याच्यामध्ये त्याला स्वतःची शेल्फ लाईफ असते. इथे आपण जे कोणते प्रोडक्ट वापरणार आहोत त्यांना स्वतःची शेल्फ लाईफ आहे, त्याच्यामुळे हे खराब होणार नाही अजिबात. ते घेतलेले आहे 2-2.5 चमचे पूर्ण ॲलोवेरा जेल काढून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा बरोबर मोठा चमचा गुलाब पाणी वापरणार आहे. इथे मी डाबर गुलाबरीचं रोज वॉटर वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथे ग्लिसरीन वापरणार आहे. आणि ग्लिसरीन सगळ्यांना माहिती आहे की थोडंसं असं तेलकट असतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला तुकतुकीतपणा येतो, शाईन येते, कारण की ते खूप जास्त चिकट असतं, ऑइली असतं. आणि ग्लिसरीन हे चेहऱ्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. इथे अर्धा चमचा मी ग्लिसरीन वापरलं आहे. त्याच्यानंतर इथे एक विटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायची आहे. तर विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या हेअरसाठी किती चांगली आहे सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याचशा रेमेडीजमध्ये आपण विटॅमिन ईची कॅप्सूल वापरत असतो, हेअर रेमेडीजमध्ये किंवा स्किन रेमेडीजमध्ये. तर मी इथे आता फक्त एकच वापरणार आहे, एकच कॅप्सूल. त्याला होल करून घ्यायचं आहे आणि तिचं पूर्ण ऑइल काढून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं तर इथे तुम्ही बदामाचं तेलसुद्धा ॲड करू शकता. मला बदामाचं तेल माझ्या स्किनला सूट होत नाही, म्हणून मग मी नाही वापरलेलं, पण काही जणं बदामाचं तेलसुद्धा ॲड करतात. तर आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे अगदी एकजीव होईपर्यंत. त्याला क्रीमची कन्सिस्टन्सी येते. इथे आता तुम्ही बघू शकाल थोड्याच वेळात असं जेल टाईप क्रीम तयार होईल इथे. त्यामुळे याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे स्वच्छ इथे छोटीशी काचेची बॉटल आहे, तर ती पण वापरते मी नेहमी. त्याच्यामध्ये हे स्टोअर करून ठेवते. तर त्याच्यामध्ये संपलं होतं, ती धुवून टाकली मी आता आणि हिला वाळायला ठेवली. स्वच्छ अगदी कोरडी करून घेणार आहे ती बॉटल आणि त्याच बॉटलमध्ये काचेच्या मी हिला स्टोअर करून ठेवणार आहे. याच्यामध्ये वापरलेले सगळ्या इन्ग्रेडियंटला स्वतःची शेल्फ लाईफ असल्यामुळे आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासत नाही. तुम्ही त्याला बाहेरसुद्धा तुमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवू शकता, म्हणजे आपल्या लक्षात राहील रोज रात्री आपल्याला लावण्यासाठी. आणि इथे आता बघू शकता मिनटातच इथे मस्त क्रीमसारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि मस्त क्रीम जेल टाईप क्रीम रेडी झालेली आहे. या काचेच्या कंटेनरमध्ये मी तिला भरून ठेवणार आहे. आणि ही बॉटल मला जो 15 ते
20 दिवस आरामशीर जाते. आता मी जास्त बनवून ठेवू शकले असते, पण माझं ॲलोवेरा जेल संपलेलं आहे, त्यामुळे आता ही ते फक्त अर्धी बॉटलला थोडंसं कमी भरलं आहे. नाहीतर एक अगदी 15-20 दिवसाचं किंवा महिन्याभराचं सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता, ते टिकतं तेवढं. तर तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण मी तर रेकमेंड करेन की तुम्ही बाहेरच ठेवा, ते अजिबात खराब होणार नाही. आणि रोज रात्री झोपताना फेस वॉश करून लावायचं आहे. मी थोड्या वेळानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन. आणि उरलेलं असं मी हाताला चोळलं आहे, बघू शकता हात किती असा थोडासा चमकायला सुरुवात झालेली आहे. इतकं हे छान मॉइश्चराईज ठेवतं आपल्या स्किनला. आपल्या स्किनचं जे काही पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहे, एजिंगचे साईन्स आहेत, ते डिले व्हायला मदत करतं. आणि खूप जी स्किन आहे ती थोडीशी टाईट व्हायला मदत होते. मला तर खूप फरक पडलेला आहे. तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्ही बनवून एक 8 दिवसाची थोडीशी बनवा, ट्राय करा आणि वापरून पहा कशी वाटली, मग नंतर मला कमेंट करून सांगा. तर मी फेस वॉश केलेला आहे आणि ती क्रीम अप्लाय करते आणि तुम्हाला दाखवते. काढून घेते, परत मिक्स करते. ते हात पण स्वच्छ आहे, त्यामुळे जेव्हा लावायची असेल तेव्हा एकदा बोटाने तुम्ही मिक्स केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर हे असं थोडंसं डॉट डॉट करून पसरवून घेते, थोडीशी गळायला पण. परत असे इथे पहिली अशी सर्क्युलर मोशनमध्ये सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची. आणि इथे आपल्याला जास्त आफ्टर 30 ना सुरकुत्या यायला सुरुवात होतात. आणि मग इथे हे असं आपल्याला इथे जास्त आहे ना, आफ्टर 30, आफ्टर 35 इथे आपल्याला सुरकुत्या यायला सुरुवात होतात. आपल्याला दिसत नाही, पण हलक्या हलक्या यायला सुरुवात होतात. तर त्यावेळेलाच 30च्या नंतरच अशी कुठलीही नाईट क्रीम वापरायला हवी, म्हणजे मग स्किन आपली टाईट राहायला मदत होते अशी. आणि इथे बरोबर असं हे एक आपण 15-20 सेकंद जरी मसाज केलं ना तरी खूप आहे. म्हणजे आपली स्किन आहे ना अशी मस्त टाईट राहते. इथे बघू शकताय तुम्ही अशी अशी. रोज रात्री फक्त आपल्या चेहऱ्यासाठी 2 मिनटं जरी दिले ना तरी खूप आहे. दिवसभर तर काय, मी तर काही करत नाही दिवसभर, फक्त सकाळी एकदा अंघोळ केल्यावर मॉइश्चरायझर लावते तेवढंच, बाकी काही करत नाही. खूप सिंपल राहते, त्यामुळे रात्रीची फक्त ही नाईट क्रीम मी पहिल्यापासून लावते. म्हणजे आता हिला वापरून पण मला जो वर्ष झालेला आहे, संपली की मी लगेच बनवते. आणि हे बघा पूर्ण स्किनमध्ये ती ऑब्झर्व झालेली आहे. बस आणि झोपते. बस एवढीच क्रीम मी वापरते रात्रीची. चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला उद्या पुन्हा भेटते अशा जगात छान छान नवीन व्हिडिओ असो. तोपर्यंत बाय बाय.